पांडे रावणाच्या बायकोची भूमिका साकारणार आहे। दिल्लीत होणाऱ्या रामलीलेत मंदोदरीची भूमिका साकारणार आहे। विश्व हिंदू परिषदेचा पूनम पांडेला विरोध आहे। पूनम पांडेला संधी दिल्यामुळे संतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तर पूनम पांडेला ही भूमिका साकारण्याला विरोध होतोय। विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय। पूनम पांडे आणि हा वाद काय हे जाणून घेऊयात। अभिनेत्री पूनम पांडे बोल्ड लुकमुळे कायम चर्चेत असते। 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमुळे ती चर्चेत आली। भारत विजयी झाल्यास न्यूड होण्याची घोषणा तिने केली होती। 2011 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल ती बनली। हिंदी, कन्नड, तेलुगू सिनेमा आणि वेब सीरीज मध्ये काम तिने केलंय। वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओमुळे ती कायम प्रकाश झोतात राहिली आहे। काही महिन्यांपूर्वी पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा पसरली होती। गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जागरूकतेसाठी ही अफवा पसरवण्यात आल्याचं नंतर समोर आलं। तर रामलीला आणि पूनम पांडे हे नेमकं काय प्रकरण आहे तेही पाहूयात। पूनम पांडे दिल्लीतील रामलीलामध्ये भाग घेणार आहे। पूनम पांडे रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे। रामलीला नाटकाप्रमाणे प्रत्यक्ष सादर होणारा प्रयोग। या रामलीलेसाठी लव कुश रामलीला समितीचा कलाकारांशी संपर्क। एक कलाकार म्हणून समितीने पूनम पांडेशी संपर्क केल्याचं कळतंय। लवकुश रामलीला समितीने पूनम पांडेला फोन केला। मंदोदरीच्या भूमिकेसाठी पूनम पांडेने होकार दिला। मात्र पूनम पांडेच्या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलेला आहे। पूनम पांडेच्या बोल्ड प्रतिमेमुळे मंदोदरीच्या भूमिकेला विरोध होतोय। मंदोदरी सद्गुण संयमी पत्नीचं प्रतीक आहे। रामलीला भारतीय संस्कृतीचा भाग आहे असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय। मंदोदरीच्या भूमिकेसाठी सुसंस्कृत कलाकाराची निवड करावी। विश्व हिंदू परिषदेने समितीकडे ही मागणी केलेली आहे।